हे पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडल्यानंतर कोल्हापुरात पूर परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी पसरलंय। जिल्ह्यातले अनेक बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। शहरालगत असणाऱ्या चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांना पुराचा विळखा बसलाय। रस्त्यावर पाणी आल्यानं जिल्ह्यातले अनेक मुख्य मार्गही बंद झाले आहेत। संभाव्य पुराचा धोका हा देखील निर्माण झालाय। मात्र पावसाचा जोर ओसरल्यानं पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे। जनजीवन या पूरस्थितीमुळे विस्कळीत झालं आहे। ही ड्रोन दृश्य आपण पाहतो। रस्त्यावर पाणी असल्यानं वाहतूकही पूर्णतः ठप्प झाली आहे। पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडल्यानंतर कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। सध्या पाऊस नसला तरी या ठिकाणचं पूरपरिस्थिती निर्माण झालेलं जे पाणी होतं ते आता हळूहळू या पाण्याचा निचरा होत आहे। हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। शहरालगत असणाऱ्या चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांना पुराचा मोठा विळखा बसला होता। रस्त्यावर पाणी आल्यानं जिल्ह्यातले अनेक मुख्य मार्गही बंद करण्यात आले। संभाव्य महापुराचा धोका देखील निर्माण झाला होता। मात्र पावसाचा जोर ओसरल्यानं पुराचं पाणी देखील ओसरण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे कुठेतरी कोल्हापूरकर सध्या सुटकेचा श्वास घेत आहेत। रस्त्यावर पाणी आल्यानं मुख्य मार्ग देखील बंद झालेत। या ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालंय। चिखली आंबेवाडी या गावांना पुराचा विळखा पाहायला मिळतोय। शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे।